नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. उद्या म्हणजे 6 जानेवारी 2026 रोजी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर, धाराशिव, कळंब, वाशी, भूम आणि परंडा अशा 8ही पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडी होणार आहे. एकूण 8 पंचायत समितीपैकी परंड्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे, त्यातही तानाजी सावंत यांना मानणाऱ्या समर्थकाचं बहुमत आहे. उस्मानाबादमध्ये भाजप तसं एकटा ही पंचायत समिती सभापती निवडण्याएवढी त्यांचं संख्याबळ आहे, पण युती म्हणून ते इथं लढतील. तुळजापूरला पण तशीच अवस्था आहे. लोहाऱ्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 4 पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहे आणि तिथं बहुमतासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला भाजपची गरज लागणार आहे. तर उमरग्या काही गट वगळता शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष या महायुती म्हणून निवडणूक लढले होते आणि इथं 18 हे पंचायत समितीच्या सदस्यांची एकूण संख्या आहे आणि सभापती पद मिळवण्यासाठी 10 सदस्यांची आवश्यकता आहे. इथं युती म्हणून महायुतीला तसं बहुमत आहे असंच म्हणावं लागेल, कारण भाजपचे 7, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 5 आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं 1 असे 13 सदस्य तिथं त्यांचे निवडून आले आहे. परंतु भाजप त्यांचे पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले कैलास चिंतामणी शिंदे यांना सभापती करण्यासाठी जोर लावलेला आहे आणि कदाचित बसवराज पाटील, बापूसाहेब पाटील आणि चालुक्य यांनी जर बहुमतासाठी लागणारे 3 सदस्यांची जमवाजमव केली असेल तर कैलास चिंतामणी शिंदे हे उमरगा पंचायत समितीचे सभापती होतील हे निश्चित. परंतु आपल्या कन्येला तालुक्याचं सभापती करायचं असं खुणगाट बांधून बसलेले माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे आकांक्षा चौगुले यांना सभापती करण्यासाठी काय प्रयत्न त्यांनी चालवले आहेत हे उघड दिसून आलेलं नाही. पण ते शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 5, उमरगाव नगर परिषदेत काँग्रेसबरोबर युती केल्यामुळं शक्यता काँग्रेसचे 3 असे 8, एक अपक्ष जो की शिवसेना एकनाथ शिंदे पुरस्कृतच आहे असं सांगितलं झालं तो 9 आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा 1 असं 10च ते संख्याबळ जमवू शकते आणि आकांक्षा चौगुले ह्या पण सभापती होऊ शकते. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास शिंदे यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सभापती दिग्विजय कैलास शिंदे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष आहेत. त्यामुळं
ते आपल्या पिताश्रींना सभापती करण्यासाठी आपल्या पक्षाचा जो एकमेव सदस्य निवडून आला आहे त्याला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडे जाऊ देणार नाही, हे तेवढंच खरं. त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशचे नेते असलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन राहिलेले सुरेश बिराजदार आणि त्यांच्यासोबतच जिल्हा मध्यवर्ती बँकेचं व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहिलेल्या कैलास शिंदे यांचीही दोस्ती उमरगा तालुक्याला माहीत आहे. त्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला भाजपला सोबत घेतलं तरच आकांक्षा चौगुले या सभापती होऊ शकतील, नसता ते शक्य होणार नाही. हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळं उमरग्यात तिढा असेल, लोहाऱ्यात तिढा असणार आहे. कळंबमध्ये एकट्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावर विजयी झालेले 8 सदस्य आहेत. तर महायुती म्हणून लढलेल्या भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष या महायुतीला पण 8च जागा मिळालेल्या. त्या 8 जागा एकाच पक्षाच्या नाहीत. भाजपला 5 जागा तिथं मिळालेल्या आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या 3 जागा आहेत. त्यामुळं इथं काय होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. इथं नेमकी कोणाचे सदस्य होण्यात यशस्वी होते त्याचा सभापती, त्या युती किंवा आघाडीचा सभापती होईल हे निश्चित आहे. मात्र समजा तसं झालं नाही आणि समसमान दोन्ही उमेदवाराला मतं पडली तर इथं ईश्वर चिठ्ठी काढावी लागेल आणि ईश्वर चिठ्ठीतून कोणाची लॉटरी लागेल उद्या दुपारी आपल्याला कळेल. वाशीत पण शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात, त्यातही तानाजी शिंदे यांना मानणारे सदस्याची संख्या बहुमत मिळवण्या एवढी आहे आणि त्यामुळं इथं तानाजी सावंत समर्थक सभापती होणार हे निश्चित आहे. ओममध्ये मात्र त्रांगडं आहे. ओममध्ये 4 सदस्य हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे म्हणजेच तानाजी सावंत यांचे समर्थक निवडून आलेले आहेत. तर दुसरीकडं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 3 आणि त्यांच्याबरोबर युतीकडून लढलेल्या वंचित बहुजन आघाडीचा 1 असं त्यांच्याकडं पण 4 संख्याबळ आहे. आता इथं फोडाफोडी करण्यात माजी आमदार तानाजी सावंत यशस्वी होतात की माजी आमदार राहुल मोठे याकडे लक्ष राहणार आहे. नसता समसमान मतं पडली तर इथं पण ईश्वर चिठ्ठीच्या ह्याच्यावरच सभापतीची निवड होईल हे निश्चित. परंड्यात शिवसेना एकनाथ शिंदे म्हणजे आमदार तानाजी सावंत यांचे समर्थकच सभापती होईल. तुळजापुरात भाजपचाच होईल. धाराशिवमध्ये पण भाजपचा सभापती होणार आहे. गुंता आहे तो उमरगा, लोहारा, कळंब आणि भूम पंचायत समितीचा. आणि याकडं सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं त्याचबरोबर जनतेचं पण लक्ष लागून राहणार आहे. तसं पाहिलं तर परंडा, वाशी आणि तुळजापूर येथे गटनेत्याची निवड करून तसं ते प्रशासनाला पण कळवण्यात आल्याचं कळतं. मात्र उर्वरित ठिकाणच्या गटनेतेपदी महायुतीचं गटनेतेपदी कोण आणि महाविकास आघाडीच्या गटनेतेपदी कोण याचा अजून कोणालाच काही ठामपत्ता लागलेला नाही. कदाचित फोडाफोडी करण्यासाठी उमरग्यात पण, कळंबमध्ये पण आणि भूमध्ये पण गटनेत्याची नावं दिलेलीच नसावी. समजा गटनेत्याचं नाव दिलं गेलं असलं तर गटनेता सभागृहात जसा निर्णय घेईल तसंच मतदान
गटनेत्याबरोबरच सर्व सदस्यांना करावं लागतं. त्यामुळं हे टाळण्यासाठी मध्ये सभागृहात गेल्यावर एखादा तिकडचं सदस्य गोळा करण्यासाठी मिळवण्यासाठी ही खुंटी अडकून ठेवलेली दिसते. असो, आता 8ही पंचायत समितीचं सभापतीपद कोणासाठी आरक्षित आहे याचा माहिती आपण यासोबत जोडत असो. धाराशिव जिल्हा पत्रकार संघाला काल किंवा परवा सायंकाळच्या दरम्यान जिल्हा परिषदेतर्फे त्याच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांची स्वाक्षरी आहे, कार्यक्रम आहे आरोग्य विभागाचा. त्यांनी पत्र दिलं होतं की 6 जानेवारीला जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी, आरोग्य शिबिर भरवायचं असं त्या पत्रात उल्लेख होता. त्या पत्राच्यानुसार जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देवीदास वडगावकर यांनी काल एक पोस्ट पण टाकली होती. मात्र नेमकं 6 जानेवारीला जिल्हाभर पंचायत समितीच्या सभापतीची निवडीचा कार्यक्रम आहे आणि पत्रकारांना तिकडेच गुंतून राहावं लागणार. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश हरिदास आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांना ही बाब त्यांच्या लक्षात आणून त्यामुळं आता येत्या 9 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकारांसाठीच हे आरोग्य शिबिर होणार आहे. या आरोग्य शिबिरासाठी सकाळी 10 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत नावनोंदणी, 10:30पर्यंतच नावनोंदणी करायची आहे. त्यानंतर मग विविध माहिती त्या विभागाचे डॉक्टर मंडळी देणार आहे आणि त्याचबरोबर पत्रकारांची आरोग्य तपासणी पण होणार आहे. आणि याच कार्यक्रमात पत्रकारांना आभा कार्ड आणि आरोग्य कार्ड पण वितरित करण्यासाठी त्यांची माहिती घेतली जाईल. शक्य झालं तर तिथंच ज्यांचं काही सगळं पूर्ण आहे अशांतला लागलीच ते कार्ड पण देण्यात येणार आहे. 6 जानेवारीला जिल्ह्यात सर्वत्र पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडी असताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांना हा प्रस्ताव कोणी सादर केला, का सादर केला याचं पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या मंडळी कसं काम करतात याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आज तिकडे मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या आमदारांच्या आमदारांच्या मतावर निवडून देण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या खासदारांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. तसे महायुतीनं भाजपकडून 4 जण, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून 1 आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून 1 अशी 6 अर्ज दाखल केलेले आहेत. तर महाविकास आघाडीकडून देशातील ज्येष्ठ नेते, मुत्सद्दी संसदपटू म्हणून ज्यांचा सतत उल्लेख होतो अशा शरद पवारांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. त्या अर्ज भरताना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवार
डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी 2 अर्ज भरले होते. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पार्थ अजित पवार यांनी 2 अर्ज भरले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पण 2 अर्ज भरले होते आणि 2 अपक्षांनी पण अर्ज भरले होते, परंतु त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक अनुमोदकाच्या सह्याच नव्हत्या. यात डॉक्टर ज्योती वाघमारे, पार्थ पवार आणि शरद पवार यांनी आपले दुसरे अर्ज काढून घेतले. अपक्ष म्हणून ज्यांनी अर्ज भरले होते आणि त्याच्यावर सूचक अनुमोदकच यांच्या स्वाक्षऱ्याच नव्हत्या, तेही अर्ज बाद आहे. त्यामुळं महायुतीचे 6 आणि महाविकास आघाडीचा 1 असे 7 सदस्य राज्यसभेवर निवड झालेली आहे. या निवडणुकीत सगळ्यात धक्कातंत्राचा अवलंब केला तो माजी मुख्यमंत्री राहिलेल्या आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी. त्यांनी त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ असलेल्या गजानन कीर्तीकर यांनाही उमेदवारी दिली नाही आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राहुल शेवाळेंना पण उमेदवारी दिली नाही आणि त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच धक्का दिलेला आहे. असो, आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपले अन्न यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.